कळून चुकला. आपल्याला उघड्या मैदानात आणण्यासाठी खानाची ही चाल. राजांना माहिती आहे, उघड्या मैदानात खानाशी भिडणं म्हणजे मृत्यूला मगरमिठी मारणे. राजे तयार नाहीत. खानाच्या आपण नव्हे, खान आपल्या चालीत अडकला पाहिजे. महाराजांनी सुरुवात केली. फासे पडू लागले आणि खान मजल धर्माचाल करत पुढे निघाला. महाराज मात्र कुठंच दिसेनात. अखेर खान आला पुढं. पण त्याच वेळी महाराजांच्या आयुष्यात एक दुःखाचा प्रसंग घडला. महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. महाराज विलक्षण दुःखी झाले. पण त्याच वेळी सफजल खान नावाचं सैतानी वादळ स्वराज्याला धडका मारत होतं. महाराजांनी वैयक्तिक दुःख बाजूला सारलं आणि स्वराज्य हितासाठी महाराज राजगडावर निघाले. राजे आले प्रतापगडावर. आता प्रतापगडच का निवडावा? शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून? नाही, बिकट आहे, भयान आहे. किर्र दऱ्याखोऱ्यांचा भयान कडेकापर्यांचा. दिवसा ढवळ्या सूर्य जिथे जमिनीवर पोचत नाही, माणसाची बात सोडा पाखरायची तर फिरकत नाही, असा भयान प्रतापगड. खानाला कळालं. राजाने मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली. संतापला खान. अखेर आला. वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं सैन्य पसरलं आणि खान तिथून चाली फेकू लागला. महाराजांना निरोपावर निरोप येऊ लागले. भेटीस या. पण राजे भेटीस जाईनात. सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत. बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकायला लागतात. महाराजांनी बुद्धीचा पट मांडला. खानाचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि महाराजांचे वकील गोपीनाथ पंत बोकील. वकिलांमध्ये चर्चा चालू झाली आणि जे जे आपणास हवे ते महाराज यांच्या माध्यमातून घडवत राहिले. अखेर खान प्रतापगडावर येण्यास तयार झाला आणि सज्जता चालू झाली. प्रतापगडाच्या माचीवर स्वतः महाराजांनी जातीनं एक देखना शाम्याना उभा केला. रेशमी वस्त्रांचा, हिरे मोती मानक जडावलेला, सोन्याच्या झालरी लावलेला, उंची 11 उंची मध्ये ठेवलेला. देखना, बघावं, बघतच राहावं इतका देखना. महाराज खानाला राजवाड्यात भेटू शकत होते, महालात गाठ घेऊ शकत होते, शाम्याना साधा पण उभारू शकत होते. मग रेशमी वस्त्रांचा का, हिरेमोती मानका जडावलेला का, सोन्याच्या झालरी लावलेला का, उंची 11 उंची मध्ये ठेवलेला का? हे सगळं का? कारण हे सगळं खानाला आवडत होतं. आवडत होतं. महाराजांचं मानसशास्त्र आहे. हे सगळं खानाला आवडत आहे. जे त्याला आवडतंय ते महाराजांनी सगळं शाम्यान्यात उभा केलंय. सगळं. एक साधी गोष्ट, आपल्या घरी जर पाहुणे येणार असतील तर घरात स्वागताला आधी हजर कोण असतं? आपण. मग आता अफजल खान महाराजांकडे पाहुणा म्हणून येतोय. मग शाम्यान्यात स्वागताला आधी हजर कोण हवं? महाराज. असत नाहीत, अजिबात नाहीत. पहिल्यांदा महाराज दिसले तर खानाचा राग तसाच राहील. जिंदा या मुर्दा पेश करायचा आहे. पहिल्यांदा राजे नाही, पहिल्यांदा सोनं नाणं हिरे मोती मानक दिसले पाहिजेत. आणि नेमकं तेच घडलं. खान आला, शाम्याना पाहिला, वा बहुत खूप. हिरे मोती मानक, रेशमी वस्त्र, उंची 11 उंची मध्ये बहुत खूप. खान निम्मा खाली. विसरला कशाला आलतो? मानसशास्त्र आहे. वकिलांच्या मार्फत आधी सगळ्या अटी तयार करून झाल्यात. 40,000 सैन्य. महाराजांचं किती आहे? खान पोहोचल्यावर महाराजांनी आपल्या सोबत्यांना सैन्य गोळा करायला सांगितले. मोरोपंत, तान्हाजी, येसाजी, कमळाजी ही सगळी माणसं सैन्य गोळा करत सुटली. तान्हाजी महाराजांकडे आले. महाराजांनी विचारलं, तान्हा तुमचे किती झाले? आणि तानाजी म्हणाले, जी 7,500. 7,500? खानाचे 40,000 आहे. आपले एवढेच. अरे पण खान 40,000 फौजनिशी आहे. महाराज होते नव्हते तेवढे सगळे गोरा करून आणल्यात. रानावनातले डोंगरदाऱ्यातले गुरा मागचे पण धरून आणल्यात. आपले एवढेच. आपले याच्यापेक्षा वाढू शकत नाही. आता खान 40,000चा. तानाजी सांगतात आपले 7,500. टिकणार कसे?
काय करावं महाराजांनी? त्यांचे 40,000 आपले 7.5 कसा सामना होईल? तो बरोबरीचा तरी असेल का? मग खानाच्या सोबत जाऊन मरण्यापेक्षा आपण आधीच आत्महत्या केलेली बरी, आत्मघात करून घेतलेला बरा. महाराजांनी निराशेचा उद्गार काढला कुठं? अजिबात नाही. महाराजांकडे यशस्वी सूत्र आहे. पर्याय निर्माण करा, पर्याय निर्माण करा. खानाचं सैन्य 40,000, आपलं 7.5, आपलं वाढवता येत नाही. ठीक, मग खानाचे कमी करा, कमी करा खानाचे. आणि मराठ्यात त्याच कामाला लागले. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा असतो, त्या राजासमोर 2 कैदी. राजा आरोप ऐकतो आणि शिक्षा सुनावतो, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसलेला. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्याने विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो म्हटलं, ऐकली ना. मग फाशी झाली आपल्याला, तुला भीती नाही वाटत? मरणार आहे आपण. तसा तो कैदी म्हटला, ते फाशी विषयीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. ते फाशीचं काही नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या पुढच्या कैद्याला काय कळेना. तो म्हटला, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. त्यांची ही चर्चा राजाने ऐकली. राजा म्हटला, काय 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 म्हटला? उडणारा घोडा? डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज, मरणारा माणूस खोटं नाही बोलत. अहो, फाशी दिली मला, कशाला खोटं सांगेन? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा अवकाशात उडेल. पण तेवढ्यात तुम्ही, महाराज, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजालाच प्रश्न पडला, असा तसा मरणारच आहे, पण जर दिलंच याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, चल ठीक, दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्या कैद्याला 1 वर्ष मिळालं. पण तो पहिला कैदी, त्यांनी परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतोय का? मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय. तसा तो कैदी म्हटलं, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब 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 या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे, मला दिलेल्या या 1 वर्षात राजाच मरू शकतो. आणि तो नाही मेला तर या वर्षात माझा मृत्यू होऊ शकतो. आणि तू पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला अवकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे, काही घडेल ना वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू? मी आता पराभव कशाला स्वीकारू? मी लढत राहीन, लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. महाराजांनी आम्हाला सगळ्यात मोठं सूत्र दिलंय. आपल्या ध्येयाच्या दिशेने झेपावत राहा. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. पण जा. जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाहीस पुढे जात राहा. पुढे यशच तर स्वागताला उभा असतं. महाराजांची प्रत्येक रणनीती यशस्वी झाली याचं कारण महाराजांनी निर्माण केलेले पर्याय. आपलं सैन्य वाढवता येत नाही ना, ठीक, खानाचं कमी करा. आणि काय करामत केली. 40,000 खानाच्या सैन्यामधले 20,000 उठलेच नाहीत. 20,000 घेऊन खान कसा बसा पुढे निघाला तर प्रतापगडाच्या तोंडाशी रणतोंडीचा घाट. रणतोंडीचा इतका भयान, इतका बिकट, जिथून तोंड रडल्याशिवाय पुढे सरकतच. खानाचं 5,000 सैन्य कसं बस तिथून पुढे सरकलं. तोपर्यंत महाराजांचा निरोप मिळाला, अवघे 1000 सोबतांनी मरता क्या न करता. राहिलेले सरळ मागं ठेवले, 1000 घेऊनच पुढे आला. तेही एका ठराविक अंतरावर, जवळ नाही आणायचं. 10 अंगरक्षक ठेवायला परवानगी, तेही बाणाच्या अंतरावर. शाम्यानात फक्त प्रत्येकाच्या सोबत 2 लोक राहतील, बाकी कुणी नाही. ते शस्त्रधारी असतील तरी चालतील. नियोजनानुसार खान 1000 लोक लांब ठेवले, 10 अंगरक्षक बाणाच्या अंतरावर आणि 2 लोक घेऊन आत शाम्यानात. महाराजांनी भेटीचं नियोजन ठरवलं. दिवस होता 10 नोव्हेंबर 1659. भेटीची वेळ होती बरोबर दुपारी 2 वाजता. राजे प्रताप गडावरून खाली येणार होते. खानाची छावणी खाली आहे माचीवर. राजांनी निघण्याचा वेळ ठरवला बरोबर 12:35
आता 12:35 का? सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? तर राजे गडावरनं निघाले तर सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी, काही दिसू नये. वक्त बरोबर 12:35. त्याच वक्ताला राजे निघाले. आता सोबत कोण घेतलं? तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, चला सगळे जीव भेटून. एकही नाही घेतला. मग सोबत कोण घेतलं? सोबत घेतले जिवा महाला. का? दानपट्टा उत्तम चालवतो. हो, पण तोच का? समोर बंडा सय्यद, त्याच्याशी झुंजायचं तर हवा फक्त जिवा. सोबत घेतले संभाजी कावजी कोंढाळकर. का? धिप्पाड आहे, घोडा खांद्यावर घेऊन गड चढतो म्हणे. पण तो का? मग अफजल खान तसाच आहे ना, धिप्पाड. आखाड्यात पहिलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावेत, म्हणजे कुस्ती रंगते. माणसाची पारख आणि माणसाची निरीक्षक हवी ती महाराजांकडे. आणखी 8 अंगरक्षक सोबत घेतले आणि महाराज निघाले. नियोजनानुसार प्रत्येकाला आपली जबाबदारी दिली. महाराजांनी जिवा महालांना सांगितलं, जिवा तुम्ही आमच्या बरोबर खाली येताय, तुम्ही आमच्या बरोबर शामेनात आतही येताय, पण आत आल्यावर तुम्ही माझ्याकडे बघायचं नाही, खानाकडे बघायचं नाही, तुम्ही फक्त सय्यद बंडा बघायचा. संभाजी गावजेंना सांगितलं, संभाजी तुम्ही खाली येताय, पण तुम्ही आत नाही यायचं, तुम्ही बाहेर. पण बाहेरून तुम्ही माझ्याकडे बघायचं नाही, खानाकडे नाही. आमच्या दोघांचं आज काय चाललंय तुम्हाला देणं घेणं नाही. पण शामेनातून अफजल खान जर जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचा नाही. त्याचं नियोजन त्याला. उरलेल्या 8ही लोकांना महाराजांनी नियोजन दिलं. उरलेली बाकीची सगळी मंडळी मोरोपंतांसहित प्रत्येकाला जागा नेमून दिल्या. प्रत्येकाबरोबर सैन्य देऊन ही सगळी माणसं दबा धरून बसली आणि महाराज निघाले. चालता चालता महाराज परत थबकले. जिवा महालाला म्हणाले, जिवा कात्री आहे का? जिवाला काय कळेना, अफजल खानाच्या भेटीला निघाला, तलवार घेतली असेलच की, कात्री कशाला? महाराजांनी परत विचारलं, जिवा कात्री आहे का? आता जिवा नाभिक समाजाचा, तुम्हाला जी आहे की काढ. जिवा आमची दाढी बारीक कर, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. केस ओढल्यावर काय वेदना होतात ते माहिती आहे. त्या भेटीच्या क्षणी खानाची अशी एक कृती सगळा खेळ बिघडवणारी ठरू शकते. महाराज सांगताय, जेव्हा आमची दाढी बारीक कर, इतकी की खानाच्या हातात नाही आली पाहिजे. आमच्या व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला सूक्ष्म नियोजन म्हणतात, मायक्रो प्लॅनिंग. इतकं मायक्रो प्लॅनिंग करून महाराज निघाले. 12:30 वाजता गडावरनं निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर बरोबर दुपारी 2 वाजता पोहोचले. बरोबर 2 वाजता खानाला वर्दी मिळाली. शिवाजी महाराज येत आहेत. खान उठून उभा राहिला. समोर पाहिलं, 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिवराय आज ते कदम येताना दिसले. तसं खानानं वकिलाला विचारलं, ये हे शिवाजी राजे? वकिलांनी मान डोलावली. खान 2 पावलं पुढे झाला. भाऊ फैलावले, आओ शिवाजी राजे. आणि गळा मिठीसाठी राजे फुडाले. खानाच्या मिठीत गेले. खानाची भाऊराजांच्या पाठीवर पडले. दाव पडला, जोर वाढला, मिठ्यावळी गेली, राजे गुदमरले. आणि त्याच वेळी खानाची कट्टीहार राजांच्या मस्तकावरून कापडत निसटली. दगा जाणवला, वाघनगा निघाली, खूप असली खानाच्या पोटात. दगा करत खान कडाडला, कोथळा बाहेर पडला. पण त्याच वेळी कृष्णाजी भास्कर पुढे झाला. राजांवर वार केला. राजे फिरले, कृष्णाजी कापला. सय्यद बंडा पुढे झाला. आपला दांडपट्टा महाराजांच्या गर्दनीवर चालवणार तोच जिवा महालाच्या दांडपट्ट्याने सय्यद बंडाचा हात वरच्यावर छटला आणि इतिहास पुटपुटला. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. एक विचार करायचा इथे, जिवा महाला 1 सेकंद उशीर करता तर फार नाही, 1 सेकंद. तर जिवा महालाच्या दांडपट्ट्याने सय्यद बंडाचा हात छटला जायच्या ऐवजी सय्यद बंडाच्या दांडपट्ट्याने महाराजांचं मस्तक छटलं गेलं असतं. स्वराज्याचा ग्रंथ इथंच आटोपला असता. मग आम्हाला कळतं या प्रसंगात महाराजांनी जिवा महालाच का घेतले सोबत. माणसाची निरख आणि माणसाची पारख शिकावी ती महाराजांकडनं. मी जाणीवपूर्वक विधान करतो, आपल्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये महाराजांनी एक चाल
पुन्हा नाही वापरली, आणि एक माणूस तोही पुन्हा नाही वापरला. माणसं अवतीभोवती आहेत, तीच आहेत, पण प्रत्येक प्रसंगात नायकाच्या भूमिकेत मात्र नवा माणूस आहे. जीवा महाला तुम्हाला प्रतापगडच्या संग्रामात दिसेल, तो पुरंदरावर दिसणार नाही. पुरंदरावर मुरारबाजी, तिथं बाजीप्रभू येणार नाहीत. बाजीप्रभू पावनखिंडीत, तिथं तानाजी असणार नाही. तानाजी कोंढाण्यावर, तिथं नेताजी दिसणार नाही. नेताजी आग्र्याला, तिथं येसाजी असणार नाही. येसाजी कर्नाटकात, तिथं सूर्याजी भेटणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस. खान पडला, नियोजनानुसार महाराज निघाले. पहिल्या दिंडी दरवाजाजवळ आले. ठरलं होतं असं की सगळ्यांनी पहिल्या दिंडी दरवाजाजवळ पोहोचायचं. राजे पोहोचले. पाठोपाठ एक एक अंगरक्षक गोळा झाला. राजांची नजर फिरविरली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 जाताना 10 होते. मग एक कोण राहिला माग? एक कोण राहिला माग? अंगरक्षकांनी एकमेकावर नजर फिरवली. कुणीतरी अंगरक्षक पुटपुटला, राजा संभाजी काळजी दिसत नाही. संभाजी तो कुठे थांबला? कोठे थांबला तो? तोपर्यंत संभाजी कावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता? कोठे रुकला होता? एवढं ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही कापाय मागं थांबलो होतो. राजे म्हणले, संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं. हे नव्हतं आपल्या नियोजनात. हे नसतं धाडस का केलं? संभाजी यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छाटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कुणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईला? तुमच्या आई म्हणाल्या असत्या, राजांनी स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्ची घातला नाही. संभाजी एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. पोटच्या पोरासारखं प्रेम केलं महाराजांनी. उगाच नाही माणसं मरायला तयार झाली. शिवचरित्र हा जगातला पहिला इतिहास आहे जिथं जगण्याची नव्हे मरण्याची स्पर्धा चालू आहे. महाराजांनी एखादी मोहीम काढावी आणि तानाजी सांगायचा, राज ह्यो डाव आपला, आपण जातो. तसे बाजी म्हणायचे, ताना आम्ही आहे ना बाजून, ही मोहीम आपली. येसाजी म्हणायचं, बाजी कॉपस नंबर लावून बसलोय, ही मोहीम आपली, आपण जाणार, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ. माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करतायत.